नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त दूध अगदी 2 ते 3 साहित्य वापरून मँगो कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, इथे आपली कुल्फी किती मस्त अशी तयार झाली. आणि या कुल्फीला ना आपण कोणतं जास्त साहित्यसुद्धा वापरलेलं नाही, म्हणजे व्हिप क्रीम वापरलेलं नाही किंवा कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही. तर अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार झालेली आहे. आणि इतकी मलाईदार दाणेदार याला टेक्स्चर आलेलं आहे ना. तर तुम्हीसुद्धा अगदी 2 ते 3 साहित्य वापरून ही कुल्फी एक वेळेस नक्की करून पहा. रेसिपी नेहमीप्रमाणेच एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, मँगो कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. तर दूध जे आहे ना ते आपल्याला फुल फॅट असलेलंच दूध वापरायचं आहे, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात साय येते. तर गाईचं दूध वापरायचं नाही, किंवा ज्या दुधावरची साय काढलेली आहे ना ते सुद्धा दूध आपल्याला इथे वापरायचं नाही. यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार नाहीत किंवा कस्टर्ड पावडरसुद्धा वापरणार नाहीत. फक्त दुधाचा वापर करून ही कुल्फी बनवणार आहोत. आता बघा, मोठ्या गॅसवर दुधाला छान अशी उकळी काढून घेतली. आता दुधाला उकळी आली की इकडे तिकडे कुठेच जायचं नाही, आपल्याला गॅस जवळच थांबून राहायचं आहे. आता दुधाला उकळी आली की कडेने जी साय आली आहे ना ती आपल्याला खरडून काढायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करायची. आपलं 1 लिटर दूध आहे ना, तर आपल्याला हे दूध आटवून आता अर्धा लिटर होईल इथपर्यंत शिजवायचं आहे. सारखं याला एक दर 2-2 सेकंदांनी दूध आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली आहे आणि हाय फ्लेमवरच दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची. इथे बघा, दूध चांगलं उकळत आहे आणि प्रत्येक 2-2 मिनिटांनी मी दुधाला छान असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेत आहे, कारण जी कडेला साय आली आहे ना ती आपल्याला खरडूनमध्ये घ्यायची. त्यामुळे आपल्या दुधाला खूप छान असं मस्त टेक्स्चर येतं. ज्याप्रमाणे आपण रबडी बनवतो किंवा बासुंदी बनवतो ना त्याच प्रकारे हे दूध आपल्याला करून घ्यायचं आहे. जी कडेने आलेली साय आहे ना ती सारखं मोडायची आणि दुधामध्ये मिक्स करायची. त्यामुळे याला छान असं मलाईदार दाणेदार टेक्स्चर येतं. आता बघा, पूर्वीपेक्षा दूध छान असं दाटसर झालेलं आहे आणि थोडंसं कमीसुद्धा झालेलं आहे. परत एकदा जी कडेने आलेली साय आहे ना ती मोडून घेतली आणि दूध चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघा, अगदी 2 ते 3 साहित्य वापरून ही मँगो कुल्फी आपण बनवणार आहोत. तर जर तुम्ही ही रेसिपी बघितली ना, जर तुमच्या घरामध्ये आंबे असतील ना तर तुम्ही लगेच पटकन मँगो कुल्फी बनवायला घेताल. इतकीच ही रेसिपी आपली सोपी आहे. आता बघा, दुधाला छान अशी उकळी काढून घेतली. आता यामध्ये आपण गोडीप्रमाणे साखर ॲड करूयात. तर बघा, आंबा किती गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार आपल्याला साखर टाकायची. इथे मी हापूस आंबा वापरणार आहे, त्यामुळे तो बऱ्यापैकी चांगलाच गोड आहे, म्हणून साखरेचं जे प्रमाण आहे ना ते कमी केलं. जर तुमच्या जवळचा आंबा थोडासा आंबट असेल ना तर इथे साखर तुम्ही थोडीशी जास्त वाढवूसुद्धा शकता. इथे आपण पिठी साखर वापरली नाही, अख्खी साखर आपण दुधामध्ये टाकून घेतली. आणि आता बघा, दुधामध्ये साखर टाकली की परत दूध जे आहे ना ते थोडंसं पातळ होतं. त्यामुळे अजून आपल्याला एक 3 ते 4 मिनिट दूध आता छान असं उकळी काढून घ्यायचं आहे. सारखं याला आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि आता बघा, याचं टेक्स्चर पूर्वीपेक्षा खूप छान असं आलेलं आहे. कडेने सुद्धा खूप छान अशी साय जमली. परत ही साय आपण मोडून घेऊयात आणि दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. ही मँगो कुल्फी ना अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध होईपर्यंत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि आता बघा, दूध आपण पूर्णपणे आटवून घेतलं तर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अगदी याला दाटसरपणा आलेला आहे. गॅस मी बंद करून घेतला आहे. आणि आता हे जे दूध आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर फॅनच्या खालीसुद्धा ठेवू शकता किंवा थोडंसं थंड झालं की फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण याला थंड झाला की अजून आता छान असा दाटसरपणा येतो. आता पूर्णपणे याला रूम टेम्परेचरवर आणायचं
आता बघा, आपण दूध जे आहे ना ते पूर्णपणे थंडगार करून घेतलं, तर पूर्वीपेक्षा सुद्धा याला छान असा दाटसरपणा आलेला आहे. अगोदरचं दूध आणि आताचं दूध तुम्ही बघू शकता. ज्या प्रकारे आपली रबडी असते ना त्या प्रकारेच याला टेक्स्चर आलेलं आहे. आता काय करायचं, चमच्याने याला चांगलं फेटून घ्यायचं. त्यामुळे ज्या गाठी आहेत किंवा ज्या गाठी बनलेल्या आहेत ना त्या छान अशा मोडल्या जातील आणि एकसारखं आपलं दूध व्यवस्थित मिक्स होईल. चांगलं चमच्याच्या मदतीने चांगलं फेटून घेतलं. जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही असं हे दूध फेटून घेऊ शकता. आता इथे आपण दूध चांगलं फेटून घेतलं. यामध्ये आपण आंबा ॲड करणार आहेत. तर इथे मी 2 हापूस आंबे घेतले होते. त्यावर 2 हापूस आंबे घेतले, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यावरची साल काढून घेतली आणि मधला जो गर असतो ना तो आपण पूर्णपणे काढून घेतला. त्याचे पातळ काप केले आणि मिक्सरला एकदम त्याची प्युरी करून घेतली. इथे बघा, साधारण एक मोठी वाटी भरून माझ्याकडे हा गर तयार झालेला आहे. तर हा जो गर आहे ना तो आपण जे दूध बनवलं आहे ना त्यामध्ये टाकणार आहोत. तर तुमच्याकडे जर आंबे कमी असतील तर तुम्ही जास्त सुद्धा आंबे घेऊन आपल्याला साधारण एक मोठी वाटी भरून हा गर तयार करायचा आहे. आता हा जो आंब्याचा गर आहे ना तो आपण दुधामध्ये टाकून घेऊयात. इथे मी दुधामध्ये टाकल्याच्या नंतर अजिबात मिक्सरला सुद्धा फिरवून घेणार नाही. आता बघा, सर्व आंब्याचा गर जो आहे ना तो आपण या दुधामध्ये टाकून घेऊयात आणि आता दूध आणि जो आंब्याचा गर आहे तो चांगला एकत्रित आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं तर विस्करने मिक्स करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा मिक्स करू शकता. आता बघा, कुल्फीचा जो रंग आहे ना तो तुम्ही कोणता आंबा वापरलाय त्यावर निर्माण होतो. म्हणजे जर आंब्याचा रंग जास्त डार्क असेल तर कुल्फीला सुद्धा रंग छान येतो आणि जर आंब्याचा रंग थोडासा हलकासा पिवळसर असेल ना तर कुल्फीचा रंग सुद्धा तसाच येतो, पण टेस्टमध्ये काहीच बदल होणार नाही. आता बघा, चांगलं व्यवस्थित आपण एकत्रित मिक्स करून घेतलं. हे लगेच आपण कुल्फी मोल्डमध्ये भरून घेऊयात. तर इथे माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड होते. त्यामध्ये हे सर्व जे मिश्रण आहे ना ते आपण बनवलेलं ते टाकून घेतलं. वरती झाकण लावून घेतलं आणि माझ्याकडे ना अशा स्टिक आहेत तर त्यासुद्धा वरून लावून घेतल्या. आता तुमच्याकडे जर असं कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा जे छोटे चहाचे कप असतात ना त्यामध्ये सुद्धा हे सेट करू शकता. आकाराशी काही देणं घेणं नाही. फक्त आपल्याला कुल्फी बनवायची की मटका कुल्फी बनवायची त्यानुसार तुम्ही काहीही बनवू शकता. हे जे कुल्फीचे मोल्ड आहेत ना आपण रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवले होते आणि रात्रभराच्या नंतर फ्रीजच्या बाहेर काढून घेतले. तर काढल्या आपण ते लगेच पाण्यामध्ये थोडंसं ठेवले, कारण त्यामुळे पटकन आपली कुल्फी बाहेर निघते. 1-2 मिनिट आपण हे पाण्यामध्ये ठेवले होते आणि आता बघा, आपण ही कुल्फी काढून घेऊयात. तर किती मस्त अशी कुल्फी आपली बाहेर निघाली. बाकीच्या सुद्धा अशाच प्रकारे आपण या कुल्फ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि इथे बघा, अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये अगदी मलाईदार आपली ही कुल्फी बनवून तयार आहे. कुल्फी इतकी मस्त झाली आहे ना, याला टेक्स्चर सुद्धा खूपच छान आलेला आहे. बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही मँगो कुल्फी बनवून तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ना जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ नक्की करून खा. या अगोदर आपण आंब्याच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत. तर तुम्हाला ही मँगो कुल्फी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.